एक महत्त्वाची बातमी, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांनी हल्ला केल्याचं रवींद्र धंगेकर म्हणाले। माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी हा आरोप केलाय। रफिक शेख नावाच्या गुंडानं पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचा त्यांनी आरोप केलाय। रफिक शेख हा भाजप अल्पसंख्याक विभागाचा सरचिटणीस असल्याचंही धंगेकर म्हणाले। दिवसाआड खून होत आहेत, याला जबाबदार नेमकं कोण आहे? याला जबाबदार तेच आहेत ना, मुरलीधर मोहोळ तेच खासदार आहेत, तेच मंत्री आहेत। त्यांनीच हा पुणे सुरक्षित ठेवलं पाहिजे, त्यांना लोकांनी निवडून दिले, ही जबाबदारी त्यांची। मग त्यांचीच गुंड जर धुमाकूळ करत असेल त्यांच्या नावाखाली, तर त्यांनाही शासन झालं पाहिजे। आणि ही लावलेलं रोपटं ते नंतर वटवृक्ष होतं, कळत नाही आपल्याला। मी म्हणलो ना, घायवळ काय एका दिवसात मोठं झालं का? तर त्याला हे सगळं पाणी घालत घालत मोठं झालं। तर ही आता नवीन परत असे काही उद्योग करणारी मुलं पुढे येतात, तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। काल रात्री रफिक नावाचा एक गुंड आहे आणि त्यांनी एका भरवशी जाऊन महिलांना आणि यांना मारलं। हा रफिक नावाचा मुलगा जो आहे, हा भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्याकांचा सरचिटणीस आहे। आणि त्याचं अभिनंदन पत्र बी मी टाकलंय त्याच्यावर, की त्याचं अभिनंदन बी ह्यांनी केलं। तर त्याची पार्श्वभूमी तर तो हे कोथरूड परिसरामध्ये बडेकर गोखले बिल्डरांबरोबर काम करतो।